बीड जिल्ह्यातील गेवराई परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। हाताशी आलेलं पीक डोळ्यात देखत पाण्यात बुडालंय। तुरीच्या शेतात अजूनही तब्बल 4 फूट पाणी साचलंय, त्यामुळे संपूर्ण तुरीचं पीक आता वाया गेलंय। या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। मी आता देवराईमध्ये आहे आणि देवराईमध्ये ही परिस्थिती पाहायला मिळते। आता जर बघितलं तर ही तुरीची शेती आहे आणि तुरीच्या शेतामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते भरलेलं पाहायला मिळतंय। पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि पाणी जे आहे ते कमी होताना पाहायला मिळत नाहीये। आता जर बघितलं तर 3 ते 4 फूट पाणी जे आहे ते अजूनही या शेतामध्ये आपल्यावर शेतकरी आहेत 3 ते 4 फूट पाणी आहे। तर आमच्या शेतामध्ये 8 दिवसापासून पाऊस पडतोय, तसं पाणीच आहे आणि एकही कोणी यायला बघायला नाही, त्याच्यामुळं आमच्याला नुकसान भरपाई एवढी झालेली आहे। नुकसान झालंय मोठं, खूप मोठं नुकसान झालं आहे आणि काहीतरी सरकारकडून काही आर्थिक सहाय्य भेटलं पाहिजे आणि काही जे लोकांचे जे हे येतं जेवढं नुकसान झालं त्यांचं काहीतरी सातवण झालं पाहिजे। आर्थिक सहाय्य पण लोकांना म्हणजे जे आहे ते जे भेटलं पाहिजे, असं काहीतरी सरकारने नियोजन केलं पाहिजे किंवा जे काही सरकार ज्यांचं काही नुकसान झालेलं आहे त्यांचं काहीतरी म्हणजे हे झालंच पाहिजे। आमच्या ज्या तुरी आहेत ना बंधूच्या, संपूर्ण पाण्यामध्ये आहेत। 5 फूट 4 फूट पाणी आहे। पाणी निघायला जागा सुद्धा नाही इथं, कारण रस्ता उंच झालाय। कॅमेरामन किरण काजळे, सागर साम टीव्ही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।